माझे नाव जान्हवी चंद्रशेखर पवार. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल आहे. मी तुमच्यासमोर आज सांस्कृतिक चळवळ ही कथा वाचत आहे. सारे हिंदुस्थानात काही ना काही चळवळी चालू आहे आणि मुंबई शहराच्या अगदी पोटात असून आपली चाळ थंड असावी ह्याच्या बटाट्याच्या चाळीतील सर्व विराट करूंना एके दिवशी सामुदायिक दुःख झाले. समोरच्या जुटाफाय बिल्डिंग्समध्ये वर्षातून 12 अखिल भारतीय पुढाऱ्यांची व्याखणी व्हावी आणि आपल्या चाळीत भाषण करायला गल्लीचा दादा सुद्धा मिळू नये. बाजूच्या चाळीतील भगिनींनी शिशु सप्ताह साजरा करून गव्हर्नरांच्या हस्ते बक्षीस समारंभ घडवून आणावा आणि आपल्याला संक्रांतीच्या हलव्याचे साधे प्रदर्शन सुद्धा भरवता येऊ नये ह्याच्या बटाट्याच्या चाळीतील बंधूंना आणि भगिनींना मनस्वी दुःख झाले. तसे पाहू गेल्यास बटाट्याच्या चाळीत गुणी माणसांना तोटा नव्हता. एका नंबरातील सौकाची दादाची त्रिलोकेकर आणि त्यांच्या सुविद्ध आणि सुदृढ पत्नी सौ बाबलीबाई त्रिलोकेकर ह्यांच्यापासून ते तळमजल्यावरील मुकुंद गणाजी समेत धी न्यू गजकरण औषधाचे मालक व त्यांच्या पत्नी रूपाबाई समेत रांगोळीचे त्वष्ट कासर ज्ञाती भगिनी मंडळाचे तिसरे बक्षीस ह्यांच्यापर्यंत विविध गुणसंपन्न मंडळी त्या चाळीच्या अंधारात दडून राहत असत. श्री सौकाजी आणि सौ बाबलीबाई ह्यांच्याकडे त्या चाळीचे नैसर्गिक पुढारी पण होते. त्यांच्या घरात अनेक स्टेशनांची खरखर ऐकू येणारा रेडिओ होता. आज त्यांच्या घरी रोज टाइम्स पडत असे. सौ बाबलीबाई ह्या त्या चाळीतील प्रथम विखच्च नसण्याच्या प्रथा पाडणाऱ्या भगिनी होत्या. त्यांच्या खोलीत काचेची आणि आरशाची अलमारी होती. अलमारीत काही स्कॉटच्या इंग्रजी कादंबऱ्या सौकाजी नानांच्या वाङ्मय प्रेम दाखवित होत्या. माणसांना खुराड्यासारखी दिसणाऱ्या त्या वास्तुवेशात हौशी ज्योतिषापासून ते गुलहौशी गवयापर्यंत सारे नमुने होते. आज कित्येक वर्ष मानवांची विविध रूपे त्या चाळीच्या गळक्या छताखाली सुखसमाधानाने नांदून आपल्या वंशाचे दिवे दिवाळीच्या हुरूपाने वाढवित होते. 13 नंबरातील अन्नपावशे केवळ मुंबई म्युनिसिपल पार्टीच्या पाणी खात्यात जुंपले गेल्यामुळे महाराष्ट्रात एका ज्योतिषाला मुकला होता. वास्तविक नवग्रहांनी ज्याच्या घरी पाणी भरावे त्याला उद्याची चिंता सोडवायला वॉटर डिपार्टमेंटमध्ये खरडेघाशी करावी लागत होती. अण्णांची भविष्यवाणी अचूक होती. गांधींच्या खुनाचे भविष्य खुनानंतर केवळ एक दिवस उशिरा त्यांनी वर्तवल्यामुळे इतरांना त्यांचे महत्त्व वाटले नाही. दुनियेत देशाची रास मानणारे लोक आहेत, पण अण्णांनी बटाट्याच्या चाळीतल्या जिन्याची सुद्धा कुंडली मांडली होती. आज गेले कित्येक वर्ष त्या जिन्याला साडेसाती असल्यामुळे त्या निसटलेल्या फळ्या दुरुस्त होत नव्हत्या. चाळीतल्या बहुतेक बिराडकरांच्या कुंडल्या अण्णांच्या बारदानात होत्या. भरत्या संतानयोग, अचानक धंदा इत्यादी अनेक विषयांवर अण्णांच्या खोलीत फळ ज्योतिषविषयक चर्चा झाली. खुद्द चाळीला रविवक्री आणि त्याच्यावर राहुकेतूंची पापी दृष्टी हिंदू असल्यामुळे दिव्याची अडचण, अंधार वगैरे चालू होता. बटाट्याच्या चाळीची आणि हिंदुस्थान देशाची रास एक असल्यामुळे चाळीत जातीय तंटे, एकीचा अभाव, रोगराई, जिन्यावरून काही भगिनी चढले उतरल्यास भूकंपाचा भास इत्यादी संकटे हजर होती. धन्यवाद.